In today's lecture, we will discuss about 2.3, the Inch Cape Rock. First, we will discuss about the icebreakers in this poem. Prepare a word register related to the marine life. हे आईसब्रेकर्स मुळे कवितेसाठी आपली मानसिकता तयार होते, काही बेसिक गोष्टींची माहिती होते, म्हणून हे आईसब्रेकर्स. तर फटाफट आईसब्रेकर्स आपण कंप्लीट करूया. आणि खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार पोएम आहे द इंच केप रॉक, त्याच्या संदर्भात आपण डिस्कस करूया, माहिती घेऊया किंवा ती कविता आपण शिकूया. प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ. तर मरीन लाईफच्या संदर्भात काही शब्द आपल्याला म्हणजे वर्ड रजिस्टर बनवायचे. तर ऑलरेडी तुमच्यासाठी मी इथे काही शब्द लिहिलेले आहेत, म्हणजे आपला वेळ जाणार नाही. सेलर्स, टाइड्स, शिप आणि वेव्स. कॅप्टन, डीप सी, पेट्रोल, anchor. It's a petrol, not petrol. And anchor. So all these are the words related to the marine life. Now the functions of a lighthouse are. आता लाईट हाऊस काय आहे काय नाही ही कन्सेप्ट कवितेमध्ये क्लिअर होईलच, परंतु इथे जो अर्थ दिला तो आपण बघू. टू शो द डायरेक्शन, वॉर्न शिप्स अबाउट रॉक्स. जसं रस्त्यावरती गाड्या जाताना आजूबाजूला आपल्याला एक अंदाज येतो, कारण उघड्या डोळ्याने आपल्याला दिसतो रस्ता, परंतु पाण्यामध्ये मात्र जहाजमधून जात असताना पाण्याखाली काय आहे, कुठे खडक आहे किंवा काय आहे आपल्याला हे कळत नाही. म्हणून लाईट हाऊसची निर्मिती असते की दुरूनच जहाजांना कळावं की या विशिष्ट ठिकाणी खडक आहे, म्हणजे हे जर कळलं तर जहाज त्याच्यावर जाऊन धडकणार नाही. वॉर्न शिप्स अबाउट रॉक्स. रॉक्स विषयी शिपला ते इंडिकेट करतं, सांगतं. अँड वॉर्न शिप्स इन पुअर व्हिजिबिलिटी. ज्यावेळेस धुकं पडतं किंवा व्यवस्थित दिसत नाही अशा कंडिशनमध्ये जे सेलर्स आहेत, जे शिप चालवणार आहेत, ते दुरून अंदाज घेऊ शकतात. डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. तर जगामध्ये बरेचसे असे पाण्यामध्ये असणारे काही खडक आहेत, त्यांना वेगवेगळे नाव आहेत, परंतु इथे सगळेच डिस्कस करणं शक्य नाही. 1, 2, 3 आपण अभ्यासासाठी किंवा माहितीसाठी इथे घेतलेत. जसं एक त्यांनी दिलं की बॅलेन्सिंग रॉक, हे महाबलीपुरम या ठिकाणी आहे. तर जे फेमस आहेत बाकीचे त्याच्यापैकी 3 मी या ठिकाणी लिहिले आणि त्यांचं लोकेशन लिहिलेलं आहे. सो आयर्स रॉक इट्स इन द सेंट्रल ऑस्ट्रेलिया, जायंट्स कॉजवे इट्स इन द नॉर्दर्न आयलँड अँड सिगेरिया इट्स इन श्रीलंका. सो these 3 to 4 types of rocks we discuss here. Now narrate in the class a story about someone who destroyed or spoiled someone else's good work. बघा, काही काही लोकांना एखाद्याचं चांगलं काम सुद्धा भगवत नाही आणि ते नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतात. हे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय कारण या स्टोरीमध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टीचा प्रत्यय येणार आहे. म्हणजे विध्वंसक माइंड असतात त्यांचे आणि चांगलं काम सुद्धा हे बिघडून टाकण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना तसं ते स्वतःचं एक कर्तव्य समजतात आणि त्याच्यामध्ये आसुरी आनंद मिळवतात. डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. तुमच्या शिक्षकांची मदत घ्या, मित्रांची मदत घ्या आणि खालील मुद्दे डिस्कस करा. जसं ॲज यू सो शॅल यू रीप. जसं तुम्ही पेराल तसंच उगवणार आहे. आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला त्याचे रिटर्न्स चांगले मिळतील. आपण जर वाईट काम केलं तर त्याचे निश्चितच आपल्याला वाईट रिटर्न्स मिळतील. तर क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. जो कोणी गुन्हा करतो, वाईट कृत्य करतो, त्याला त्याची शिक्षा 100% मिळते. ठीक आहे, म्हणजे आज नाही, उद्या परवा कधी ना कधी मिळेल, पण ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. आपण ज्या प्रकारची गोष्ट पसरवतो तशाच गोष्टीचे आपल्याला फीडबॅक किंवा व्ह्यूज परत मिळतील. तसंच कृत्य लोकांनी आपल्यासोबत करतील किंवा ते होईल. टीट फॉर टॅट. लहानपणापासून ऐकत आलो आपण याचा अर्थ. जशास तसे किंवा जैसी करणी वैसी भरणी. एव्हिल डिग्स अ पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. वाईट मनुष्य काय करतो, दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो आणि कोण पडतं त्याच्यात, तो स्वतःच. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे आणि जो आपल्या कवितेमधून येणार आहे द इंच केप रॉक. आता थोडक्यामध्ये आपण
कवीचा या ठिकाणी परिचय बघूया. तर बोल्ड यासाठी केले की तुम्हाला पटकन लगेच जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते लक्षात यावे. सो पोएट ऑफ दिस पोएम इज रॉबर्ट साऊदी. 1774 to 1843 ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टल इंग्लंड. ओके, तर हे अगदी सोपं आहे, याचं मराठीमध्ये सांगावं असं मला काही वाटत नाही किंवा त्याची गरज नाही. ही वॉज अ पोएट लॉरिएट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. म्हणजे जसं राजकवी म्हणून सन्मान त्यांना मिळालेला आहे 1813 to 1843 मध्ये. आणि त्यांचे जे काही पोएम्स आहेत जसं की द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनिम, बिशॉप हेचो, द इंच केप रॉक, ह्या इत्यादी ज्या त्यांच्या पोएम आहेत त्या खूप पॉप्युलर झाल्या आहेत खास करून विद्यार्थ्यांप्रती. तर याचा एक थोडक्यामध्ये सारांश इंग्लिशमध्ये दिलेला आहे, आपण तो इथे रीड करू म्हणजे पोएम कशाबद्दल आहे साधारणतः आपल्याला याचा अंदाज या ठिकाणी येईल. द इंच केप रॉक इज द बॅलेड. इट्स स्टोरी ऑफ द 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inch Cape, a notorious sandstone reef about 11 miles off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. ओके, तर नंतर तिथे बेल रॉक लाईट हाऊस झालं किंवा एक स्टोरी काय की इंच केप रॉक हे बॅलेड आहे, समरगीत सारखं आहे, युद्धगीतासारखं आहे. का? कारण की स्कॉटलँडमध्ये जवळपास 18 किलोमीटर लांबपर्यंत मोठा खडक आहे आणि तो खडक दुरूनच दिसावा किंवा त्याच्यापासून काही धोका होऊ नये जे सेलर्स आहेत म्हणून एक जे मठाधिपती आहेत ज्यांचं नाव ॲबरब्रोथॉक आहे त्यांनी त्या ठिकाणी काय केली, एक मोठी बेल इन्स्टॉल केली की दुरूनच सेलर्स लोकांना ते दिसावं आणि अपघात टाळावा याच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी बेल एक उभा केलेली आहे. Saudi was inspired by the legendary story of pirate who removed the bell on the Inch Cape rock placed by the abbot of Aberbrothock. The poem gives us a message that those who do wrong things will meet with the due punishment. तर रॉबर्ट साऊदी हे इन्स्पायर्ड आहेत. ही जी लेजेंडरी स्टोरी आहे आणि जे पायरेट्स आहेत म्हणजे समुद्री चाचे त्याला आपण म्हणू, समुद्रामध्ये फिरणारे किंवा दुसऱ्याच्या जहाजा शिप्स लुटणारी जी लोक आहेत तर याच्यापैकीच एक राल्फ नावाचा व्यक्ती आहे, समुद्री चाचा आहे. त्यानं या मठाधिपतीचं चांगलं केलेलं काम कसं बिघडवलं आणि ती बेल तोडून टाकल्यामुळे नेमकं काय झालं तर ह्या कवितेमध्ये सांगितले. इंच केप रॉकमध्ये एक सस्पेन्स आहे की मग त्याने जे वाईट कृत्य केलं त्याला त्याचं फळ मिळतं का. जसं आपण आत्ताच 4-5 सेंटेन्स बघितले की वाईट केलं तर आपल्यासोबतच वाईट घडतं, मग त्यानं तर त्या मठाधिपती जे आहेत त्यांचं चांगलं काम डिस्ट्रॉय केले, मग त्याच्यासोबत सुद्धा तसंच होतं का किंवा नेमकं काय होतं, त्याला त्याची काय पनिशमेंट मिळतं, हे सगळं आपण बघणार आहेत तर इंच केप रॉक या पोएममध्ये. इंच केप रॉक, नो स्टेअर इन द एअर, नो स्टेअर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. आता या ठिकाणी बघा जाणीवपूर्वक काही शब्द रिपीट केले, जसं स्टीअर, स्टीअर इज रिपीटेड इन दिस सेंटेन्स. सो रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच is present in the first sentence. Now this ship was as still as she could be. She, it means like a girl or lady. So the ship is compared with the living things. So this figure of speech called as the personification. Okay, so this is the personification figure of speech. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. एक जहाज चाललेलं आहे, शिप चाललेलं आहे, अगदी समुद्र शांत आहे, ना वेव्ज आहेत ना काहीच नाही, एकदम शांत आहे आणि अशा प्रकारे ती शिप पुढे पुढे चाललेली आहे. विदाउट एदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इंच केप रॉक. मी जसं सांगितलं की स्कॉटलँडमध्ये जवळपास 18 किलोमीटर लांबीचा एक खडक आहे आणि वेव्स सगळे शांत असल्यामुळं तो जो इंच केप रॉक आहे तो सुद्धा अगदी दिसतोय. जहाज जे चालवत आहेत किंवा जे सेलर्स आहेत, खलाशी आहेत, त्यांना तो रॉक दिसतोय म्हणजे काही धोका नाही आहे.
ज्यावेळेस समुद्राचं पाणी उसळलेलं असतं ना तेव्हा तो खडक झाकला जातो. आता तसा प्रकार नाहीये, तो खडक सगळ्यांना दिसतोय, त्याच्यामुळे निश्चिंतपणे सगळे आपापल्या जहाजात चालवत आहेत. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंच केप बेल. आणि समुद्राला लाटा किंवा भरती आल्यानंतर ती पाणी जे आहे त्या बेलवरती जाऊन आदळतं आणि त्याच्यानं ती बेल वाजते आणि जे खलाशी आहेत त्यांना त्याचा निरोप मिळतो. परंतु सध्या मात्र तशी काही परिस्थिती नाही, सगळं काही शांत शांत आहे. पण ती जी बेल आहे ती कुणी बसवली? द एबॉट ऑफ एबब्रथॉक हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंच केप रॉक. एक जे मठाधिपती आहेत, म्हणजे नेहमीच सज्जन लोक, साधू लोक, संत लोक हे समाजासाठी चांगलं काम करत असतात. खूप साऱ्या शिप त्या ठिकाणी येऊन धडकत आहेत. तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता, इथे एक बेल लटकवलेली आहे, अडकवलेली आहे आणि या लाटांचं पाणी इथे लागल्यानंतर ती जोरजोरात वाजते आणि खलाशी याच्यामुळे सावध होतात. हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंच केप रॉक. या इंच केप रॉक वरती अशा प्रकारची बेल त्यांनी लावलेली आहे. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. So buoy it means like floating object anchored in the sea to mark dangerous place. हे अँकर सारखं चिन्ह आहे आणि दुरून हे दिसते सुद्धा. आणि जर समुद्र शांत असेल तर ही खून दुरून दिसते, त्याच्यामुळे खडकावर आदळण्याची शक्यता कमी आहे. आणि ज्या वेळेस समुद्र खवळलेला असतो हा खडक दिसत नाही, तर या सगळ्या वेव्हज या बेलला धडकतात आणि त्या बेलचा आवाज दूर दूरपर्यंत येतो आणि खलाशी लोकांना अगदी याच्यापासून धोका होण्यापासून सुटका मिळते. या चित्रामध्ये बघताय आपण एक कुणीतरी व्यक्ती आहे आणि स्वर्ण किंवा तलवारीने ही बेल कापते. तर याच्याबद्दल बघूया, कोण आहे हा? When the rock was hit by the surge swell. What does it mean, surge swell? Sudden and great rise in the level of the sea. समुद्रामध्ये पाण्याची जी अचानक भरती येते त्याला सर्ज वेल असा शब्द यूज केलेला आहे. आणि समुद्राला अगदी अशा प्रकारची भरती आलेली आहे आणि त्याच वेळेस द मरीनर्स हार्ट द वॉर्निंग बेल. आणि जे खलाशी आहेत त्या सगळ्यांना ती बेल ऐकू यायची किंवा ऐकू येते. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. ओके, सो पेरिलस रॉक, डेंजर रॉक. आणि या अतिशय डेंजर रॉकची त्यांना माहिती मिळायची सगळ्या खलाशांना आणि ते तिथून सावधपणे प्रवास करायचे. अँड ब्लेज द एबॉट ऑफ एबब्रथॉक. आणि आपला जीव वाचल्यामुळं, जहाज त्याच्यावर नाही धडकल्यामुळं ते काय करायचे? ही बेल ज्यानं बसवली ते एबॉट एबब्रथॉक यांना आशीर्वाद द्यायचे. ओके, प्रत्येक जण त्यांना आशीर्वाद द्यायचे किंवा तिथे त्या बेलच्या दिशेने त्यांना नमस्कार करायचे. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. एक दिवशी काय होतंय की जो सूर्य आहे आकाशामध्ये अगदी स्वच्छंदी आहे, एकदम ब्राईट आहे, एकदम छानपैकी उगवतो आहे. दिस इज द इमेजिनरी फिगर ऑफ स्पीच. कारण सूर्य आनंदी असणं ही कल्पना केलेली आहे. ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. सगळं काही आनंदी आनंद आहे, म्हणजे असं आनंदी आनंदगडे सगळीकडे, म्हणजे जिकडे तिकडे चोहीकडे अशा काही ओळी सहज आठवल्या. तर ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि काय होतंय? द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील राऊंड. जे समुद्र पक्षी आहेत ते आनंदामध्ये गात आहेत, किलबिलाट सुरू आहे. अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. त्यांच्या आवाजामध्ये एक प्रकारचा आनंद आहे आणि ते पक्षी इकडून तिकडे गात फिरत आहेत. द बॉय ऑफ द इंच केप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. अगदी या समुद्रावर, या महासागरावरती ज्या लाटा आहेत त्याच्यामुळं, त्या भरतीमुळं ही इंच केप बेल वाजते आहे. सर राल्फ द रोहर वॉक्ड हिज डे. राल्फ द रोहर कोण? ही व्यक्ती जी तुम्हाला बेल कट करताना दिसतीये ते स्वतःला समुद्राचा बादशाह असं बोलतात, म्हणून सर राल्फ द रोहर असा शब्दप्रयोग केलेला आहे. walked his deck and he fixed his eye on the darker speck. त्या डेकवरती चक्रा मारत असताना, फेऱ्या मारत असताना अचानक राल्फ द रोहर यांचं लक्ष त्या बेलकडे जातं आणि जे अगदी जेलस लोक असतात त्यांना लोकांचं चांगलं काम देखवत नाही किंवा बघवत नाही. मग ते काय करतात?
he felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the robber's mirth was wickedness. एवढं छान वातावरण आहे, समुद्र अगदी उसळलेला आहे, परंतु पक्षी गात आहेत, सगळं काही आनंद आहे. या जहाजाच्या डेकवरती हा मजेत शिट्टी वाजवत फिरतोय आणि अचानक लक्ष गेले बेलकडे, परंतु प्रत्येक जण त्या मठाधिपतीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करते. ही काय भावना त्या खलाशाला रुचली नाही, राल्फ द रोव्हरला रुचली नाही आणि त्याने काय केलंय, विकेडनेस, दुष्टपणे काय सल्ला दिलाय, काय आदेश दिलाय त्याच्या सहकार्याला. हिज आय वॉज ऑन द इंच केप फ्लोट. त्याची जी नजर आहे त्या इंच केपच्या बेलवरती गेलेले. कॉट ही माय मॅन पुट आउट द बोट. ओल्ड इंग्लिश मध्ये सेड या शब्दाला पर्यायी शब्द इथे त्याचा अर्थ दिलेला आहे. आणि तो आपल्या सहकार्यांना काय आदेश देतो, तो आपल्या सहकार्यांना आदेश देतो की जहाज त्या इंच केप बेलकडे घेऊन चला. अँड रो मी टू द इंच केप रॉक अँड आय विल प्लेग द अबॉट ऑफ एबब्रथा. तर काय म्हणतोय हा, की मला ही जी बेल आहे ही फार त्रास देते, याचा जो आवाज आहे याचा फार मला त्रास होतो किंवा अगदी त्याचा ट्रबल आहे, परेशानी आहे, प्रॉब्लेम आहे. कारण काय, सगळे लोक आशीर्वाद देतात, सगळे लोक चांगलं एक्सप्रेस करतात त्या साधूंप्रती, मठाधिपती प्रती, हे याला काही बघवत नाहीये. म्हणून हा स्वतःचं शिप त्याच्या सहकार्याला इंच केप बेलकडे घेऊन जाण्याचा आदेश देतो. द बोट इज लोवर्ड, बोटमॅन रो अँड टू द इंच केप रॉक दे गो. आणि त्याचे फॉलोअर जे आहेत ते सुद्धा त्याचं ऐकतात आणि नाईलाजानं ती शिप इंच केप बेलकडे घेऊन जातात. सर राल्फ बेट ओव्हर फ्रॉम द बोट. तो थोडासा झुकलाय जसे इथे दाखवले, कारण ती बेल कट करायची आहे आणि त्याच्यामुळे तो थोडासा झुकलेला आहे, त्याला झुकाव लागलेला आहे. त्यानंतर सर राल्फ बेट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम इंच केप फ्लोट. आणि त्यानं त्या अँकरवरती लावलेली जी बेल आहे ती त्या तलवारीनं कट करून टाकली आहे. डाऊन sank the bell with the gurgling sound. ओनोमोटोपोइया फिगर ऑफ स्पीच इथे दिले बघा. Gurgling sound, find the figure of speech. What is meant by onomatopoeia figure of speech? It indicates with the sounds. आवाजाशी रिलेटेड आहे. स्वतंत्र याचा व्हिडिओ आहे, आपण बघू शकता ते ओनोमोटोपोइया फिगर ऑफ स्पीच. तुर्तास गर्लिंग साऊंड किंवा गर्लिंग साऊंड असा शब्द प्रयोग झालाय. ओनोमोटोपोइया ही फिगर ऑफ स्पीच आहे. द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. ही बेल पाण्यामध्ये पडल्यामुळं त्याचा एक विशिष्ट असा आवाज आलाय आणि ती बेल खाली जाताना त्याच्यातून काही बबल्सची निर्मिती झालेली आहे. कॉट्स राल्फ द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक ओन टू ब्लेज द एबॉट ऑफ एबब्रथा. आणि बघा तो अगदी मोठ्यानं हसतोय आणि काय सांगतोय की आता जो कुणी येईल तो मात्र त्या एबॉटला आशीर्वाद देणार नाही. याच्यामध्ये त्याला आनंद आहे. म्हणजे कुणाला कशात आनंद मिळेल हे काही सांगता येत नाही. आणि त्याचं जहाज समुद्रामधल्या इतर जहाजांना लुटण्यासाठी हे पुढे चाललेले, कारण समुद्रीच्याची शक्यतो हेच काम करतात. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. आणि त्याची ती बोट किंवा ची शिप चालवत ते दूर जात आहेत. ही स्कॉट द सीज फॉर मेनी अ डे अँड नाव ग्रोन रिच विथ द प्लॅन्डेड स्टोर. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोर. आणि तो अगदी दूरपर्यंत जातो आहे. त्याचं जे काही काम आहे ते काम कंटिन्यू करण्यासाठी अगदी स्कॉटलँडच्या किनाऱ्यापर्यंत तो जातोय. सो थिक हेज or spreads the sky, they cannot see the sun on high. आणि ज्यावेळेस ते परत येणार आहेत त्यावेळेस मात्र धुक्यांमुळं किंवा समुद्र खवळल्यामुळं त्यांना अगदी दूरचं पण दिसत नाही. आकाशामध्ये जो सूर्य सकाळी ब्राईट होता किंवा एक वेळेस जो ब्राईट होता ज्यामुळे त्याला त्या बेलचं महत्त्व कळालं नाही, आता सूर्य मात्र अगदी झाकाळलेला आहे किंवा अंधारलेला आहे. द वाइंड हॅड ब्लोन ऑन अ गेल ऑल डे. At evening it had died away. आणि सकाळचं जे फ्रेश वातावरण होतं आता तसं काही वातावरण राहिलेलं नाहीये आणि हे मात्र परत आलेले आहेत.
आणि आता अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समोर आहे किंवा राल्फ द रोवर समोर आहे. बघा काय होते. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. आणि तो स्वतः डेक वरती आलेला आहे आणि बाकीच्या त्याच्या सहकारी मित्र ज्या खलाशांना सांगतोय तुम्ही काही घाबरू नका. गॉड सर राल्फ, इट विल बी लाईट सून. तुम्ही घाबरू नका, लवकरच चंद्र प्रकाश होईल आणि आपल्याला आपला रस्ता दिसेल. फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. डॉन, GAWN, डॉन इट मीन्स पहाट. लवकरच पहाट होईल आणि चंद्रप्रकाशामध्ये आपण आपला रस्ता किंवा आपला मार्गक्रमण करू. Cast here, said one, the breakers roar. For methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. आणि जाताना जे दुष्कृत्य केले कदाचित हे विसरले तर घाबरू नका की आपल्याला इंचकेप बेल ऐकू येईल. आपण किनाऱ्याच्या जवळपास कुठेतरी आहोत अशा प्रकारे खलाशी किंवा त्याच्या मनामध्ये सुद्धा विचार चाललेला आहे. परंतु ते हे विसरून गेले की जातानाच इंचकेप बेल ही तोडून टाकलेली आहे. They hear no sound, the swell is strong, though the wind had fallen, the drift along, till the vessel strikes with a shivering shock, who cries, it is Inchcape Rock. असा विचार करत असतानाच एक जोराचा आदळा किंवा दणका त्यांच्या शिपला बसतो आणि त्यांना कळतं जसे शेवटच्या लाईनमध्ये दिले, हो क्राइस्ट इट इज द इंचकेप रॉक. इंचकेप बेल वाजणार नव्हतीच कारण ती बेल राल्फ द रोवरनं जाताना तोडून टाकली होती. आणि ते जहाज त्या खडकावर आदळल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इंचकेप रॉक वरतीच आपलं जहाज आदळलेलं आहे. सो राल्फ द रोवर टोर हिज हेअर. म्हणजे अगदी रागारागामध्ये आपले केस ओढतो तो, अगदी पश्चाताप होतो, परंतु त्याचा आता काय फायदा. He cursed himself in his despair. त्याचं जे दुष्कृत्य होतं त्याच्यामुळे तो स्वतःलाच दुष्ण देतोय. The waves are rushing every side. सगळीकडून त्या वेव्स पाण्याच्या लाटा जहाजामध्ये शिरतायत. जसं आपण टायटॅनिक मूव्ही बघितली असेल सेम दृश्य या जहाजाच्या संदर्भात तयार होते. The ship is sinking beneath the tide. आणि त्या ज्या लाटा आहेत त्याच्यामध्ये हळूहळू हे जहाज समावते किंवा खाली खाली जाते. बट इवन इन हिज डाईंग फिअर, या मरणाच्या दारात असताना सुद्धा, मरणाची भीती डोक्यावरती असताना सुद्धा, वन ड्रेडफुल साऊंड पुट द रोवर हिअर. एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा त्या राल्फ द रोवरला एक आवाज ऐकू येतोय आणि तो आवाज काय आहे. अ साऊंड एज इफ विथ द इंचकेप बेल द डेव्हिल बिलो ही इज रिंगिंग हिज नेल. आणि खालून पाताळामधून हा आवाज येतोय कशाचा, बेलचा. तर ॲक्च्युली हा म्हणजे इनडायरेक्टली सांगितलंय मुद्दाम की त्याला तो बेलचा आवाज ऐकू येतोय कुठून, तर पाताळातून, कारण ती बेल खालीच गेलेली आहे पाण्यामध्ये. आणि काय आवाज येतोय की ए तू, आम्ही तुझी वाट बघतोय. अर्थात राल्फ द रोवर याला त्या ठिकाणी मृत्यू स्वीकारावा लागलेला आहे. कशामुळं, स्वतःच्याच कृत्यामुळं. तर समरी काय याची आहे किंवा इन शॉर्ट मॉरल ऑफ द स्टोरी काय यायचं की आपण कधीही वाईट कृत्य करायचं नाही. क्योंकि जैसी करनी वैसी भरनी, जैसा बोओगे वैसा ही तो पाओगे. सो सम आर द सेंटेन्सेस हिअर इन ब्रेनस्टॉर्मिंग. तर जर आपल्याला ही कविता पूर्ण समजलेली आहे तर हे सेंटेन्स आपण विथ द हेल्प ऑफ पोएम कंप्लीट करू शकतात. आणि लेंदी पोएम असल्यामुळं हे डिस्कशन या ठिकाणी स्किप केलेलं आहे. बॅलेडचं मिनिंग या ठिकाणी दिलेले, तर तुम्ही ते कंटिन्यू कराल. जर फिगर्स ऑफ स्पीचमध्ये काही अडचण आली तर फिगर्स ऑफ स्पीचचा स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आपण तो बघा. त्या आयडेंटिफाय कशा करायच्या काय हे आपल्या लक्षात येईल. हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोएम इंचकेप रॉक. तर अगोदर दोन पोएमच्या संदर्भात मी काही पॉईंट्स दिले, ते पॉईंट्स रीड करा, त्याचा अभ्यास करा आणि इंचकेप रॉक याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहा. आणि कमेंट्समध्ये आवश्यक असेल तर तुम्हाला
गायडन्स केलं जाईल जर काही अडचण आली ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहिण्यामध्ये तर. सो थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.